माईक बंद कर. गाईज, आजचा सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर हे डिक्लेरेशन किंवा ही अनाउन्समेंट आहे किंवा ही रिक्वेस्ट कम अनाउन्समेंट आहे. दिस इज द रिक्वेस्ट कम अनाउन्समेंट. एकदा वाचून घ्या मी काय लिहिलं ते. सगळ्यांना कळालं का मी काय लिहिलंय आणि काय सांगितलं ते. जर कधी चुकून तुम्हाला माझा आवाज आला नाही, इफ आय एम नॉट ऑडिबल ड्युरिंग एनी इंटरॅक्टिव्ह झूम सेशन विच वी कंडक्ट डेली फॉर 12th स्टँडर्ड, या तुमच्या 12th बॅच मध्ये जेव्हा मी काय इंटरॅक्टिव्ह झूम सेशन आपण काय करतो, कंडक्ट करतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर हेच लेक्चर सेम रेकॉर्ड करून मी युट्यूब वरती अपलोड करत असतो सेम. त्याच्यामुळे तुम्ही ते परत परत बघू शकता. म्हणजे एखादा पॉइंट तुमचा मिस झाला, नेटवर्क इश्यूमुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज नाही आला, किंवा मी पटापट एखादा कॉन्सेप्ट सांगून गेलो, खूप स्पीडीली मी एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवला, असं होतं कधीतरी की तुम्हाला माहिती असेल म्हणून मी स्पीडीली शिकवू शकतो, तर विनाकारण तुम्ही त्याची काळजी करायची नाहीये. कारण की हेच लेक्चर मी कुठे अपलोड करतो, युट्यूब वरती. येस ऑर नो गाईज? कळालंय का प्रत्येकाला? प्रत्येकाला कळालं असेल खाली वाय 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 टाईप करा. हा येस सर म्हणतात आहे बरेचसे लोक. ही रिक्वेस्ट आली का? वाय टाईप करा. सो वी कॅन स्टार्ट अवर सेशन. वी कॅन स्टार्ट अवर सेशन. सो आलंय का प्रत्येकाच्या लक्षात? शॅल आय स्टार्ट अवर सेशन? शॅल आय स्टार्ट अवर टुडे सेशन? मी स्टार्ट करू का आजचं आपलं सेशन? ठीक आहे, मग हेरप करतो मी. ओके, सो व्हॉट वी वर डिस्कसिंग गाईज. काय डिस्कस करत होतो रे आपण? कॅन एनीवन टेल मी व्हॉट वी वर डिस्कसिंग? कोणी सांगेल का व्हॉट वी वर डिस्कसिंग गाईज? हा फटाफट सांगायचं व्हॉट वी वर डिस्कसिंग, देन आय कॅन स्टार्ट our today's session. What we have discussed or what we were discussing, can you tell me guys? काय डिस्कस करत होतो आपण इन लास्ट सेशन? व्हाट वी हॅव डिस्कस्ड गाइस, वी वर डिस्कसिंग दिस पर्टिक्युलर थिंग, प्रिपरेशन of alkyl halides from hydrocarbons. And in this particular topic we have discussed direct halogenation of alkane, not used practically ही मेथड आपण यूज करत नाही. डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केन टू फॉर्म अल्काइल हॅलाइड. आणि सेकंड आपण बघितलं काय? हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स म्हणजे व्हॉट वी हॅव सीन. हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स म्हणजे व्हॉट वी हॅव सीन. हायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ HX to alkene. Yes or no? Addition of HX to alkene. This thing we have discussed. आणि याच्यामध्ये आपण काय केलं? Unsymmetrical alkene plus HX. This reaction goes by two ways. Markovnikov's rule and this reaction is carried out in presence of peroxide, then anti-Markovnikov's rule is applicable, and no peroxide. In absence of peroxide, MK rule, Markovnikov's rule is applicable. And we have predicted products according to Markovnikov's rule also and products according to anti-Markovnikov's rule also. Yes or no guys? Yes or no?
फटाफट बोलो, येस और नो गाइस, फटाफट बोलो। अनसिमेट्रिकल अल्कीन प्लस HX इन एब्सेंस ऑफ पेरोक्साइड, एम के रूल के अकॉर्डिंग प्रोडक्ट मिळेगा, प्रोडक्ट मिळेल मार्कोनिकॉफ रूल नुसार। आणि अनसिमेट्रिकल अल्कीनचा HX त्यातल्या त्यात कोण HBr ला ऍप्लिकेबल आहे पेरोक्साइड इफेक्ट। पेरोक्साइड इफेक्ट फक्त HBr च्या केस मध्येच बघायला मिळू शकतो का, त्याचं कारण आहे पेरोक्साइड जो आहे पेरोक्साइड त्याच्यापासून बनलेला फ्री रॅडिकल हा हायड्रोजन इझिली रिमूव्ह करून Br डॉट ब्रोमीन फ्री रॅडिकल इझिली क्रिएट होऊ शकतो। HCl बॉन्ड पेरोक्साइडच्या फ्री रॅडिकल पासून HCl बॉन्ड ब्रेकच होणार नाही आणि HI बॉन्ड ब्रेक होतो, बट HI आणि पेरोक्साइडची रिएक्शन होऊन फ्री रॅडिकल आयोडीन तयार जरी झाला, रिव्हर्सिबल रिएक्शन येते। कोणती रिएक्शन येते? रिव्हर्सिबल, म्हणजे पेरोक्साइड इफेक्ट किंवा पेरोक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार प्रोडक्ट मिळेल, पण कोणासाठी? अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये HBr ऍड केला तर पेरोक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल ऍप्लिकेबल आहे। HCl आणि काय HCl आणि HI साठी अँटी मार्कोनिकॉफ रूल ऍप्लिकेबल नाहीये। हे इथपर्यंत आपण डिस्कस केलं, येस और नो? दिस इज व्हॉट वी हॅव डिस्कस्ड और नॉट? लेट मी नो गाइस, दिस इज व्हॉट वी हॅव डिस्कस्ड और नॉट? हे इथपर्यंत डिस्कस केलंय का आपण? येस. सो some of the examples we need to discuss, काही एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करावं लागतील आणि एक्झाम्पल डिस्कस केले की आपण एक्झाम्पल डिस्कस केल्यानंतर ना आपण काही कोर टॉपिक आजच्या दिवसात डिस्कस करून घेऊयात। काही कोर टॉपिक आजच्या दिवसात डिस्कस करून घेऊयात म्हणजे चला घ्या एक्झाम्पल मग। Shall I give you guys some examples related to this particular topic? या पर्टिक्युलर टॉपिक शी रिलेटेड काही एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? You have to predict the products, you have to predict the product. मग घ्या एक्झाम्पल, चला take this example and let me know the product. This is the particular alkene I am having. You can call it as a 1-methyl cyclohexene. हा सायक्लोहेक्झिन आहे, 1-methyl cyclohexene it is, 1-methyl cyclohexene it is. आणि याची रिएक्शन जर HBr बरोबर केली, व्हॉट विल बी ऍप्लिकेबल? HBr बरोबर केली, व्हॉट विल बी ऍप्लिकेबल? आता इथे कोणतं मेकॅनिझम ऍप्लिकेबल होईल वगैरे तुम्ही सांगायचंय। आणि लास्टली मी तुम्हाला काल क्वेश्चन दिले होते ना, मग त्याचं डिस्कशन करू। शेवटी लेक्चर संपताना 4 क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारले होते, त्याचं डिस्कशन करू। फर्स्ट ऑफ ऑल, प्रेडिक्ट द प्रोडक्ट ऑफ दिस पर्टिक्युलर रिएक्शन। डबल बॉन्ड आहे, HBr आहे, नो पेरोक्साइड, आय हॅव सेड पेरोक्साइड नाहीये, सो व्हॉट विल हॅपन? पहिली स्टेप काय होईल? पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कुणाला मिळेल? पाय बॉन्ड विल अटॅक ऑन हायड्रोजन, दिस HBr बॉन्ड विल बी ब्रोकन and Br minus will go out, and what will happen? This particular thing can happen. CH3 hydrogen can get bonded over here, plus charge can come over here. या कार्बनवरती प्लस चार्ज, इथे बघा एक हायड्रोजन आहेच आहे ऑलरेडी, 3 बॉन्ड, म्हणजे हायड्रोजन जर फर्स्ट कार्बनला अटॅच झाला, दिस हायड्रोजन इथे प्लस चार्जिंग आणि असा कार्बोकॅटायन बनेल, किंवा हा कार्बोकॅटायन पण बनू शकतो, इथे एक्स्ट्रा हायड्रोजन अटॅच झाला CH3 आणि फर्स्ट कार्बन वरतीच प्लस चार्ज आला, असा कार्बोकॅटायन पण बनू शकतो। आणि बाहेर कोण आला? लिव्हिंग ग्रुप Br minus has gone out. So these 2 carbocation can be formed. Let me know. प्रोडक्ट मेजर या कार्बोकॅटायन पासून बनेल की प्रोडक्ट मेजर या कार्बोकॅटायन पासून बनेल? 2 कार्बोकॅटायन बनण्याची पॉसिबिलिटी ना, पाय बॉन्ड फर्स्ट आणि सेकंड कार्बनच्या मध्ये आहे, फर्स्ट कार्बनला हायड्रोजन अटॅच झाला फर्स्ट कार्बनला, तर या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येऊन हा कार्बोकॅटायन बनू शकतो। जर या कार्बनला हायड्रोजन अटॅच झाला, तर या फर्स्ट कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येऊन हा कार्बोकॅटायन बनू शकतो। दीज 2 कार्बोकॅटायन कॅन बी फॉर्म। मग या 2 कार्बोकॅटायन पैकी जो स्टेबल आहे त्या कार्बनवरती, याच्यावरती किंवा याच्यावरती कोण अटॅक करेल? Br मायनस, आणि फायनल प्रोडक्ट मिळेल। चला पटकन सांगा मग, कॅन यू टेल मी द प्रोडक्ट? विच इज द स्टेबल कार्बोकॅटायन? दिस वन
दिस वन और दिस वन. सो याच्यापासून मेजर प्रोडक्ट मिळेल की याच्यापासून. पहिल्यांदा हायड्रोजन अटॅच करून घेतला. हा सर्कल मध्ये दाखवलेला हायड्रोजन म्हणजे कोण आहे? हाच. दिस हायड्रोजन कम्स फ्रॉम HBr. हा. शिवानी सिंग फर्स्ट वन इज स्टेबल. रेस्ट ऑफ the guys are not saying something or anything. Yes, Sanket, Supriya, they are saying first. Why first is stable, guys? Let me know why first carbocation is stable. एकदम सिंपल है. We have discussed this. Yes, correct. प्रणाली करेक्ट आहे. सिद्धी फटाफट सांगा. ठीक आहे, सिद्धी आता जॉईन झाली. बाकीच्यांनी सांगा. दिस कार्बोकॅटायन इज स्टेबल. व्हाय? दिस कार्बोकॅटायन यू गाइज आर सेइंग स्टेबल. व्हाय? बघा ना, हा कार्बोकॅटायन ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय तो कार्बन अजून किती कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे? या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय. जरा दाखवतो, चला व्यवस्थित दाखवतो. याचा हायड्रोजन इथे प्लस चार्ज, या कार्बनवरती प्लस चार्ज आलाय. हा कसा आहे? हा कार्बन ज्याच्यावरती प्लस चार्ज आला हा कोणत्या टाईपचा कार्बोकॅटायन आहे? म्हणजे या कार्बनवरती प्लस चार्ज आला, हा कार्बन अजून किती कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे? हा कार्बन पॉझिटिव्ह चार्ज वाला किती कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे? बघून सांगा. येस, बिकॉज इट्स टर्शरी कार्बोकॅटायन. हा कसा आहे? करेक्ट, इट इज टर्शरी कार्बोकॅटायन. आणि हा कसा आहे? हा कसा आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन. का? इकडे बघा ना, हा कार्बन ज्याच्यावरती प्लस चार्ज आहे तो इकडे एक आला, इकडे एक आला आणि या CH3 ग्रुपला 3 कार्बन्सला डायरेक्टली बॉन्डेड आहे. हा म्हणजे हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन कसा आहे? टर्शरी. म्हणून हा कार्बोकॅटायन कसा आहे? टर्शरी. हा कार्बन ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला तो इकडे आणि इकडे डायरेक्टली बॉन्डेड किती कार्बन्सला आहे? 2 कार्बनला. म्हणून हा कसा आहे? सेकंडरी. मग स्टेबल कोणता आहे? स्टेबल कोणता आहे? टर्शरी. म्हणजेच फर्स्ट वन हा जो स्टेबल आहे, फर्स्ट वन हा जो स्टेबल आहे याच्यावरतीच Br मायनस अटॅक करेल. याच्यावरतीच Br मायनस अटॅक करेल. म्हणजे Br मायनस इथे जोडला जाईल आणि प्रॉडक्ट काय बनेल? प्रॉडक्ट काय बनेल? CH3 ग्रुप ऍज इट इज. आणि इकडे याला Br HH. दिस इज गोइंग टू बी मेजर प्रोडक्ट. दिस इज गोइंग टू बी मेजर प्रोडक्ट. आणि इथे Br अटॅच होण्याचे चान्सेस काय? इथे Br अटॅच होण्याचे चान्सेस काय? कमी. Br इथेच अटॅच होईल. आणि हा कसा असेल? मेजर प्रोडक्ट. टिक केलेला काय? मेजर प्रोडक्ट. हा काय? मायनर प्रोडक्ट. मग प्रॉडक्टचं नाव सांगा ना. प्रॉडक्टचं नाव सांगा ना. ज्या कार्बनला Br जोडला तिथलंच नंबरिंग करावं लागेल ना. 1 2 3 4 5 6. फर्स्ट कार्बनलाच Br, फर्स्ट कार्बनलाच मिथिल. व्हॉट इज द नेम ऑफ द प्रॉडक्ट देन? व्हॉट इज द नेम ऑफ द प्रॉडक्ट? चला सांगा, टाईप करून सांगा. थोडा वेळ लागेल पण सांगा. सांगा प्रॉडक्टचं नाव सांगा. आणि हे तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलंय. तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलंय. नाव पण सांगितलंय प्रॉडक्ट. हा प्रॉडक्ट कसा बनणार? कोणत्या वेनी बनणार? नाव सांगा ना. हा फर्स्ट आहे, मग याला सेकंड, थर्ड, फोर्थ काही म्हणा. 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. करेक्ट. 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन हा प्रॉडक्ट बनेल. 2 ब्रोमो 1 मिथिल, सॉरी 1 ब्रोमो 2 मिथिल नाही बनणार. 1 ब्रोमो 1 मिथिलच बनेल. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन या प्रॉडक्टचं नाव जो मेजर आहे त्याचं नाव 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. मग आता मला सांगा, अकॉर्डिंग टू विच मेकॅनिझम दिस रिएक्शन प्रोसीड्स? इथे इंटरमिजिएट कोणता बनला? पटकन सांगा बघून. विच इंटरमिजिएट्स वी हॅव गॉट ओव्हर हिअर? कोणता इंटरमिजिएट बनलाय? इंटरमिजिएट कोणता बनलाय? प्रॉडक्ट तर हा आहे, रिएक्टंट हे, रिएक्टंट हे, प्रॉडक्ट हे, यांच्या मधली जी स्टेप आहे. येस, कार्बोकॅटायन. अनिकेश कुठे गेला होता काल? अनिकेश कुठे गेला होता काल? काल नव्हता अनिकेश. अनिकेशला आवाज येतोय वाटतं, त्यांनी सांगा कुठे गेला होता काल? अनिकेश कुठे गेला? हॉस्पिटल. बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सो हा जो प्रॉडक्ट आहे हा बनलाय कार्बोकॅटायन, रिएक्टंट आणि सबस्ट्रेट, रिएजंट आणि सबस्ट्रेट पासून कार्बोकॅटायन इंटरमिजिएट बनलाय आणि मग प्रॉडक्ट बनलाय. म्हणजे मेकॅनिझम कार्बोकॅटायन मेकॅनिझम आहे. म्हणजे रिएक्शन कोणत्या रूल नुसार होते? विच रूल इज फॉलोड व्हाईल फॉर्मेशन ऑफ दिस मेजर प्रोडक्ट? दिस मेजर प्रोडक्ट इज फॉर्मड अकॉर्डिंग टू विच रूल? कोणत्या रूल नुसार? पॅरॉक्साईड नाहीच आहे, म्हणजे कोणता रूल आहे?
पेरॉक्साईड नाहीच आहे म्हणजे कोणता रूल आहे? हा, मार्कोनिकॉप्स रूल, करेक्ट. कोणता रूल? एमके रूल, करेक्ट. सो दिस रिएक्शन प्रोसीड्स अकॉर्डिंग एमके रूल. इथे जर पेरॉक्साईड असलं असतं तर काय झालं असतं? इथे जर पेरॉक्साईड असलं असतं तर काय झालं असतं? पेरॉक्साईड असलं असतं तर काय झालं असतं? इथे जर पेरॉक्साईड असला असतं, हा करेक्ट आहे, मार्कोनिकॉप्स. ही रिएक्शन मार्कोनिकॉप्स नुसार होते, पण इथे जर पेरॉक्साईड घेतलं असतं तर काय झालं असतं? हा मेजर झाला असता आणि हा मायनर. येस ऑर नो? कळालंय का? येस, अँटी मार्कोनिकॉप्स रूल, बरोबर. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. घ्या पटकन स्क्रीनशॉट याचा. चला, झाला का? चला मग आता अजून काही एक्झाम्पल देतो, त्याचे प्रोडक्ट प्रेडिक्ट करा. काही एक्झाम्पल्स देतो, प्रोडक्ट प्रेडिक्ट करा फटाफट. काही एक्झाम्पल्स देतो, प्रोडक्ट प्रेडिक्ट करा फटाफट. कोणता रूल ऍप्लिकेबल होईल? मेजर, मायनर, काय? ठीक आहे. आणि नेम्स पण लिहायच्या, रिएक्टंट आणि प्रॉडक्टचे नेम्स लिहायचे. हा तर तुमचा फेवरेट आहे. हाच घेतला आपण सगळीकडे, हाच घेतला आपण सगळीकडे. HBR काहीच सांगितलं नाही मी. मेजर, मायनर, प्रॉडक्ट तुम्हाला प्रेडिक्ट करायचं आहे. एक्झाम्पल 2 व्यवस्थित बघायचं. CS32C डबल बॉन्ड C. ठीक आहे, स्ट्रक्चर नाही देत, तुमच्या बुकमध्ये जसं दिलंय तसं. CS3 प्लस HBR काय? पेरॉक्साईड सांगितलंय. मग इथे मेजर आणि इथे मायनर प्रेडिक्ट करताना जरा व्यवस्थित करायचे. आणि लास्ट एक्झाम्पल, हे तर आपलं झालंय ऑलरेडी खूप वेळा. पेरॉक्साईड, परत पेरॉक्साईड प्रॉडक्ट प्रेडिक्ट करायचे. चला स्टार्ट करा. आय कॅन गिव्ह यू 5 minutes to predict product of these 3 particular compounds. फटाफट. Try this out guys, let me know. चला पटकन. इथे कुठला रूल ऍप्लिकेबल होईल? मार्कोनी कॉप्स. कुठला ऍप्लिकेबल होईल? मार्कोनी कॉप्स. सो मेजर प्रोडक्ट कसा मिळेल? पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट यानी की हायड्रोजन विल गेट बॉन्डेड टू दॅट डबल बॉन्डेड कार्बन कॅरिंग मोर हायड्रोजन. म्हणजे लेस सबस्टिट्यूटेडला हायड्रोजन आणि मोर सबस्टिट्यूटेड अशा डबल बॉन्डेड कार्बन ज्याला कमी हायड्रोजन्स आहेत त्याला Br. आणि प्रोडक्ट काय मिळेल? CS3 CHBr CH2H प्लस CS3 CHH CH2Br. हा कोण आहे? आइसोप्रोपिल
ब्रोमाइड किंवा 2 ब्रोमोप्रोपेन मेजर हा कोण एन प्रोपिल ब्रोमाइड म्हणजे 1 ब्रोमोप्रोपेन हे मी कॉमन नेम्स दिलेत 1 ब्रोमोप्रोपेन हा 2 ब्रोमोप्रोपेन 2 ब्रोमोप्रोपेन म्हणजे आयसो हा मेजर हा मायनर येस ऑर नो प्रत्येकाला आले का हे प्रोडक्ट फर्स्ट केस मध्ये प्रोडक्ट आले का येस ऑर नो फर्स्ट केस मध्ये सगळ्यांना आले का प्रोडक्ट येस ऑर नो गाइस फटाफट सांगा हॅव यू गॉट द प्रोडक्ट्स प्रत्येकाला येस 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 शिवानी संकेत सुप्रिया प्राजक्ता यू गाइज हॅव गॉट द प्रोडक्ट ओके यांना मिळालेत प्रोडक्ट बाकीच्यांना मिळालेत का प्रोडक्ट येस ऑर नो गाइस ओके स्वाती प्रणाली आदिति तेजश्री पीयूष अंकिता एवरीवन इज सेइंग यस नाउ ठीक है you guys have got most of the guys have got the product disha aarti have you guys got the product प्रत्येकाला आले का प्रोडक्ट प्रेडिक्ट करता have you guys got the product so we are going to move towards this particular thing now what do you have to think about this look at this particular double bond let me know this carbon or this carbon double bonded carbon from left hand side or double bonded carbon from right hand side which is more substituted and which is less substituted या दोन डबल बॉन्डेड कार्बन पैकी मोर सबस्टिट्यूटेड कोण आहे आणि लेस सबस्टिट्यूटेड कोण आहे कसं ओळखायचं ज्या डबल बॉन्डेड कार्बनला लेस हायड्रोजन तो मोर सबस्टिट्यूटेड ज्याला मोर हायड्रोजन तो लेस सबस्टिट्यूटेड मग इकडे या डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन नाहीच आहे दोन CH3 ग्रुप ऍज सबस्टिट्यूएंट आहे हा कसा आहे दिस इज मोर सबस्टिट्यूटेड आणि हा कसा आहे दिस वन इज हा मोर सबस्टिट्यूटेड आहे तर हा आपोआप काय लेस सबस्टिट्यूटेड असेल येस ऑर नो मग आता मला सांगा पेरॉक्साइडच्या केसमध्ये काय होईल मार्कोनी कॉफच्या अपोजिट होईल ना म्हणजे हिअर विच रूल इज ऍप्लिकेबल अँटी मार्कोनी कॉफ रूल मग आता प्रॉडक्ट काय बनतील कॅन यू गाइस टेल मी द प्रॉडक्ट अँटी मार्कोनी कॉफ रूल कॅन यू गाइस टेल मी द प्रॉडक्ट डबल बॉन्डेड कार्बन हॅव्हिंग लेस हायड्रोजन यानी कि मोर सबस्टिट्यूटेड त्याला आता निगेटिव्ह पार्ट नाही अटॅच होणार त्याला आता पॉझिटिव्ह पार्ट हायड्रोजन विल गेट बॉन्डेड ओव्हर हियर अँड द डबल बॉन्डेड कार्बन विच हॅज मोर हायड्रोजन इकडे नाहीच आहे इकडे एक हायड्रोजन आहे म्हणजे हा झाला लेस सबस्टिट्यूटेड याला हायड्रोजनच्या ऐवजी आता Br अटॅच होईल येस ऑर नो सो इकडे लिहितो वाटलं तर प्रॉडक्ट काय बनेल प्रॉडक्ट CH3 याला कोण H अटॅच होईल मोर सबस्टिट्यूटेडला H डबल बॉन्ड ब्रेक डबल बॉन्डच्या ऐवजी या कार्बनला कोण अटॅच होईल Br आणि त्याला H आहेच आहे हा हायड्रोजन म्हणजेच काय H आहे ना CH3 प्लस हा झाला काय इकडनं नंबरिंग करावं लागेल ना 1 2 3 4 याचं नाव काय मग कुणाला सांगेल 1 2 3 4 याचं नाव काय किंवा 1 2 3 4 याचं नाव काय याचं नाव आहे 2 मिथिल येस और नो ब्यूट 2 इन याचं नाव आहे 2 मिथिल ब्यूट 2 इन त्याच्यापासून मिळाला 1 ब्रोमो 2 मिथिल ब्यूटेन हा काय हा मेजर मिळाला का अँटी मार्कोनी कॉफ रूल आणि हा जो आहे हा Br इथे येऊन CHH वाटलं तर इथे लिहितो रे CH3 हा CH3 असा इथे लिहितो हा जो मिळायला पाहिजे होता कोणता
हा जो मिळाला पाहिजे होता कोणता, 2 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन, हा मिळायला पाहिजे होता. हा काय झाला, मायनर. हा मिळायला पाहिजे होता मेजर, पण हा मायनर का मिळाला, कारण इथे पेरॉक्साइड आहे. हा जो आहे 1 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन, हा मिळायला पाहिजे होता मायनर. हा मिळायला पाहिजे होता मायनर, पण हा मेजर का मिळाला, कारण काय आहे, पेरॉक्साइड. अँटी मार्कोनिकॉप्स रूल नुसार प्रॉडक्ट मिळाले. हे मिळाले का, या सेकंडचे मिळाले का प्रॉडक्ट सगळ्यांना, सेकंडचे प्रॉडक्ट मिळाले का, सेकंडचे प्रॉडक्ट मिळाले का, सरळच दिलेत, या लाईन मध्ये दिलेत सेकंडचे प्रॉडक्ट. बघा प्रत्येकाने हेच प्रॉडक्ट मिळाले का. हा हायड्रोजन ऑलरेडी आहे, मग मी हा हायड्रोजन नाही दाखवता, तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने दाखवतो. मी बीआर ला सर्कल करतो आणि एच ला सर्कल करतो. एच कुठे आणि बीआर कुठे, ते बघा. इथे बीआर कुठे आणि एच कुठे, हे बघा. एच बी आर उलट झालं का, अँटी मार्कोनिकॉप्स रूल नुसार मिळाला प्रॉडक्ट मेजर आहे. हॅव यू गॉट दिस प्रॉडक्ट, प्रॉडक्ट मिळाले का. हा कंपाऊंड स्टार्टिंग कोण आहे, 2 मिथिल ब्युटेन, अनसिमेट्रिकलच आहे. अनसिमेट्रिकल आहे म्हणूनच 2 प्रॉडक्ट मिळाले. सिमेट्रिकल अल्किन असला असता एकच प्रॉडक्ट मिळाला असता. 2 प्रॉडक्ट मेजर मायनर कधी बनतात, अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये. प्रत्येकाला मिळाले का हे प्रॉडक्ट, येस और नो गाईज. बघा, नसतील मिळाले लिहून टाका किंवा नंतर स्क्रीनशॉट घ्या. आणि हे तर इझी आहे, हेच एक्झाम्पल घेऊन केली होती आपण रिएक्शन. याचे सांगा, चला नाव सांगा. हा कोण आहे, प्रोप 1 इन, प्रोप 1 इन. पेरॉक्साइड इफेक्ट, या कार्बनला ज्याला कमी हायड्रोजन आहे, सेकंड कार्बन ज्याला कमी हायड्रोजन आहे, त्याला कोण अटॅच होईल, याला कोण अटॅच होईल, HBr चा हायड्रोजन की बीआर, HBr चा हायड्रोजन की बीआर, इथे कोण अटॅच होईल. आय एम पॉइंटिंग द फिंगर. त्या डबल बॉन्डेड कार्बनला कोण अटॅच होईल, पटकन सांगा, चला बघू. हु विल गेट बॉन्डेड ओव्हर हियर, हु विल गेट बॉन्डेड ओव्हर हियर, हायड्रोजन और बीआर, फटाफट. टू दिस डबल बॉन्डेड कार्बन हैविंग लेस हायड्रोजन. हा येस, हायड्रोजन, येस करेक्ट. आणि याला कोण, बीआर. सो मेजर प्रोडक्ट काय, एन प्रोपील ब्रोमाइड, हा काय, मेजर. याला तुम्ही 1 ब्रोमोप्रोपेन पण म्हणू शकता, 1 ब्रोमोप्रोपेन. आणि हा जो मिळायला पाहिजे होता, हा आयसो प्रोपील ब्रोमाइड, हा काय, मायनर. आले का प्रत्येकाला प्रोडक्ट, येस आले का प्रत्येकाला प्रोडक्ट. गाइज, हैव यू गॉट द प्रोडक्ट्स, येस और नो. सो टेक द स्क्रीनशॉट. Example 1 we have finished over here, example 2 is over here, and example 3 is over here. Take the screenshot, ठीक है. प्रत्येकाचा आलाय का स्क्रीनशॉट, ओके ठीक है. सो रब करू का, पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय, रब करू का, पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय. नेक्स्ट बघा, एक्झाम्पल ऍडिशन ऑफ हॅलोजन्स टू अल्कीन जर केलं, फॉर्मेशन ऑफ काय होतं, व्हिसिनल डायहाइड.
विसिनल डायहाइड. नोट लिहितो इथे, रिएक्शन ऑफ अल्कीन विथ डायहॅलोजन म्हणजेच काय, X2 कशी होते, X2 occurs at high temperature and in presence of CCl4. CCl4 का है, नॉन पोलर सॉल्वेंट है. CCl4 का है, नॉन पोलर सॉल्वेंट है. हैव यू हर्ड अबाउट दिस रिएक्शन? हैव यू हर्ड अबाउट दिस रिएक्शन? तुमच्या बुक मध्ये फक्त जनरल रिएक्शन दिली आहे. हा CCl4 कसा आहे, इनर्ट आणि नॉन पोलर सॉल्वेंट आहे. इनर्ट आणि नॉन पोलर सॉल्वेंट आहे. मग जनरल रिएक्शन अशी आहे बघा, जनरल रिएक्शन तुमच्या बुक मध्ये दिलेली ही अल्किनची रिएक्शन आहे. X2 काय घेतात जनरली, X2 काय घेतात जनरली, Cl2 किंवा Br2 घेतात. काय होतं, out of the two double bonded carbon, this also gets bonded to halogen, this also gets bonded to halogen. Both the double bonded carbon gets bonded to halogen आणि तुम्हाला असा प्रोडक्ट मिळतो, तुम्हाला असा प्रोडक्ट मिळतो. Do you know about this guys? Do you know about this reaction? Do you know about this reaction? Halogens are bonded to adjacent carbon. Halogens are bonded to adjacent carbon. So adjacent carbon ला halogen atom attach झाले, शेजारी शेजारी आहेत. मग अशा हॅलाइड्सला म्हणायचं, these halides are vicinal, these halides are vicinal dihalides. हे जे आहेत ना, हे ऍडजस्टंट कार्बनला हॅलोजन ऍटम अटॅच झाल्यामुळे डबल बॉन्ड ब्रेक झाला टू दिस कार्बन अँड टू दिस कार्बन. one halogen atom gets bonded out of X2. One halogen gets bonded to here and one halogen gets bonded to this particular. Do you know this reaction? These dihalogen derivatives or dihalides are called as vicinal. Vicinal म्हणजे काय, ऍडजस्टंट कार्बनला हॅलोजन ऍटम अटॅच असणं. दोन हॅलोजन ऍटम शेजारच्या ऍडजस्टंट कार्बनला अटॅच असणं म्हणजे विसिनल डायहाइड्स. गाइस, डू यू नो दिस रिएक्शन ऑर नॉट? 11 मध्ये झाली आहे, आपण बघतोय 11 मध्ये झाली आहे. येस और नो गाइस? नो. ठीक आहे, लिहा. चला, विसिनल कळाला का मग? when in dihalogen derivative of alkane, halogen atoms, किती, 2 halogens are bonded to adjacent carbon atoms such a dihalogen derivative is called as vicinal dihalide. is called as vicinal dihalide. आता कळालं का विसिनल डायहाइड काय? आता कळालं का विसिनल डायहाइड काय? मग रिएक्शन कशी होत असेल, शॉर्ट मध्ये मेकॅनिझम सांगतो आणि याचा यूज पण सांगतो. शॉर्ट मध्ये मेकॅनिझम सांगतो आणि याचा यूज पण सांगतो. जो कुठला हॅलोजन आहे, हे सगळे लोन पेअर्स आहेत. पाय बॉन्ड ड्यू टू हिटिंग, यांच्या दोघांचे हिटिंग करणार आहेत ना. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये CCl4, हा पाय बॉन्ड ब्रेक होईल सिमेट्रिकली. एक एक अनपेड इलेक्ट्रॉन दोन्ही कार्बन कडे जातील आणि हा XX बॉन्ड आहे ना, हा XX सिंगल बॉन्ड, तो पण सिमेट्रिकली ब्रेक होईल. अँड व्हॉट विल हॅपन, एक अनपेड इलेक्ट्रॉन या हॅलोजनला
तो एक अनपेड इलेक्ट्रॉन या हॅलोजनकडे आलेला या कार्बनच्या अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर पेअर होईल. या कार्बनकडे आलेला अनपेड इलेक्ट्रॉन आणि हा हॅलोजनचा अनपेड इलेक्ट्रॉन या हॅलोजनकडे आलेला दोन्ही पेअर होतील. म्हणजे या कार्बन हॅलोजन आणि या कार्बन हॅलोजन मध्ये बॉन्ड बनेल. म्हणजे थोडक्यात काय फ्री रॅडिकल वेनिस रिएक्शन होते. थोडक्यात काय पाय बॉन्ड सिमेट्रिकली ब्रेक होतो, एक्स एक्स पण सिमेट्रिकली ब्रेक होतो. या दोन्ही डबल बॉन्डेड कार्बन मधला पाय बॉन्ड ब्रेक झाला. सिग्मा आहे, पाय बॉन्ड ब्रेक झाला. एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे, एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे. दोन कार्बनकडे अनपेड इलेक्ट्रॉन आले, एक्स एक्स बॉन्ड ब्रेक होऊन एक्स डॉट एक एक्स डॉट एक हॅलोजन फ्री रॅडिकल या कार्बनच्या अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर, एक हॅलोजन फ्री रॅडिकल या कार्बनच्या अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर पेअर अप होतो. म्हणजे वाटलं तर अजून सिस्टमॅटिकली दाखवायचं असेल तुम्हाला, अजून सिस्टमॅटिकली किंवा तुम्हाला सेपरेटली दाखवायचं असेल असं दाखवतो बघा. सी डॉट मग एक्स एक्स बॉन्ड कसा ब्रेक होईल सिमेट्रिकली. हा डॉट म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन तो याच्या बरोबर पेअर अप. हा डॉट म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन तो याच्या अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर पेअर अप. आणि फायनली प्रॉडक्ट काय वाटलं तर वरती लिहितो. फायनली प्रॉडक्ट सी एक्स एक्स. ठीक है, अभी गॉट दिस. कळालंय का प्रत्येकाला? अनपेड इलेक्ट्रॉन दोन कार्बनकडे आले, एक्स एक्स बॉन्ड पण सिमेट्रिकली ब्रेक झाला, एक अनपेड इलेक्ट्रॉन याच्या बरोबर. ठीक आहे, कळालंय का प्रत्येकाला? घ्या स्क्रीनशॉट करून चला पटकन मेकॅनिझम कसं होत असेल. मग या रिएक्शनचा यूज काय आहे ते सांगतो. शॉर्ट मध्ये मेकॅनिझम कळालंय तुम्हाला आता? झाला का स्क्रीनशॉट? ठीक आहे, रब करतो आणि नेमकं याचा यूज काय बघा. That is during formation of vicinal dihalide alkene consumes म्हणजेच काय reacts 1 mole of X2. डायहॅलोजनचा 1 मोल कंझ्युम होतो. that is XX bond is broken. Therefore if Br2 is used for reaction as Br bond is broken and each bromine gets bonded to adjacent double bonded carbon. Adjacent double bonded carbons of alkene. जर हॅलोजन कोणता यूज केला ब्रोमीन, जसा हॅलोजनचा एक्सच बॉन्ड ब्रेक होतो, ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होऊन एका डबल बॉन्डेड कार्बनला Br दुसऱ्याला Br शेजारच्या कार्बनला Br अटॅच होईल. बरोबर आहे का? अल्किनच्या शेजारच्या कार्बनला Br अटॅच होतील. याचा अर्थ काय? दॅट इज Br2 विल बी किंवा इज काय होईल कंझ्युम. Br2 कंझ्युम होईल. मग Br2 जर कंझ्युम झाला तर काय होईल माहिती का? देअरफॉर रेड
ब्राउन कलर ऑफ Br2 काय रेड ब्राउन कलर ऑफ Br2 disappears. रेड ब्राउन कलर ऑफ Br2 disappears. बरोबर आहे का? Therefore, how many moles of Br2 are used? याच्या बेसिस वरती, on the basis of this, we can predict number of double bonds, number of pi bonds, number of pi bonds in हायड्रोकार्बन. आता बघा असं का म्हणलं, नंबर ऑफ पाय बॉन्ड्स इन हायड्रोकार्बन दॅट इज याला म्हणायचं अनसॅच्युरेशन कॅन बी डिटेक्टेड. अनसॅच्युरेशन डिटेक्ट करणं म्हणायचं. कसं, अल्किन मध्ये किती पाय बॉन्ड्स असतात हे वाचा एकदा, हे एकदा वाचा. मी काय सांगितलं, Br2 रिएक्ट केला, ब्रोमिन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होऊन एका डबल बॉन्डेड कार्बनला Br, दुसऱ्याला पण Br अटॅच होईल, म्हणजे Br2 कन्झ्युम होईल. आता Br2 रिएक्ट झाल्यानंतर ब्रोमिन राहिलाच नाही, Br2च्या ब्रोमिन ब्रोमिन बॉन्डच राहिला नाही. ब्रोमिन ब्रोमिन बॉन्डमुळे रेड ब्राऊन कलर होता, ब्रोमिन ब्रोमिन बॉन्डमुळे रेड ब्राऊन कलर होता. पण ब्रोमिन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होऊन ब्रोमिन एकेका कार्बनला अटॅच झाले, म्हणजे ब्रोमिनचा रेड ब्राऊन कलर डिसअपियर होईल. ब्रोमिनचा रेड ब्राऊन कलर डिसअपियर झाला, याचा अर्थ तिथे पाय बॉन्ड आहे, याचा अर्थ तिथे पाय बॉन्ड आहे. मग किती मोल्स ऑफ Br2 यूज झाले? एका पाय बॉन्ड साठी एक Br2 लागेल, दोन पाय बॉन्ड साठी दोन Br2 लागतील, म्हणजे किती Br2 यूज झाले त्याच्या बेसिसवरती आपण काय प्रेडिक्ट करू शकतो, किती पाय बॉन्ड्स आहेत. म्हणजेच अनसॅच्युरेशन डिटेक्ट करू शकतो, म्हणजे अल्किन आहे की अल्काइन आहे ते डिटेक्ट करू शकतो. हे कळालं का? रिएक्शन लिहून दाखवतो काय, रिएक्शन लिहून दाखवतो काय ते. इथपर्यंत कळालं का? येस और नो गाईज? इथपर्यंत कळालं का? येस और नो? ही रिएक्शन लिहून दाखवतो, ही टेस्ट आहे अनसॅच्युरेशन डिटेक्ट करण्याची. हे इथपर्यंत कळालं का? थिअरी लिहिली मी सगळी तरी पण कळालं का वाचून? थिअरी लिहिली मी सगळी तरी पण कळालं का वाचून? थिअरी लिहिली मी सगळी हे तरी पण कळालं का वाचून? बाकीच्यांना सांगा की मी कंटिन्यू करणार आहे, मीच कंटिन्यू करणार आहे. वाटलं तर किती 12:30 वाजता तुम्हाला 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा ब्रेक देतो. सेशन चालूच ठेवणार आहे, सेशन सुरूच राहील. 2-3 मिनिटं पाणी वगैरे पिऊन परत यायचं आणि सेशन कंटिन्यू करणार आपण. 2 मिनिट्स 3 मिनिट्स तुम्हाला ब्रेक देतो बरोबर 12:30 वाजता. याचा स्क्रीनशॉट घेतला का? बाकीच्यांना सांगा पळून जाऊ नका. 1-2 लोक कुणीतरी काय लेफ्ट केलंय त्यांनी मीटिंग मधून, त्यांना सांगा की सेशन कंटिन्यू असणार आहे. हे रब करू का? मग बघा ह्याच मिनिंग मी रिएक्शनच्या फॉर्म मध्ये कसं सांगू शकतो. हा कोण आहे? अल्कीन. किती पाय बॉन्ड्स आहेत? एकच पाय बॉन्ड आहे. सो 1 मोल ऑफ Br2 म्हणजे Br बॉन्ड सफिशियंट आहे इन प्रेझेन्स ऑफ काय CCl4. याचा कलर कुठला आहे? रेड ब्राऊन. बनेल काय? या डबल बॉन्डेड कार्बनला पण याला आपण काय अटॅच होईल? Br. आपण म्हणणार की काय बनला? विसिनल डाय ब्रोमाइड. विसिनल डाय ब्रोमाइड. बरोबर आहे का? म्हणजे काय झालं इथं? हा कसा प्रोडक्ट आहे? याचा नो रेड ब्राउन कलर. याचा कलर काय नाहीये, रेड ब्राउन नाहीये. म्हणजे रेड ब्राउन कलर Br2 ब्रोमिन Br2च्या फॉर्म मध्ये होते तोपर्यंतच रेड ब्राउन कलर होता. रेड ब्राउन कलर नाही राहिला, डिसअपियर झाला. म्हणजे कळालं की काय एक पाय बॉन्ड आहे. का?
एकच मोल Br2 चा रिॲक्ट झालाय. आता बघा, जर असं असेल, हा कोण आहे, हा कोण आहे, अल्काईन. किती पाय बॉन्ड्स आहेत अल्काईन मध्ये? हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर देअर इन अल्काईन? कोणी सांगेल का हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर देअर इन अल्काईन? हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर देअर इन अल्काईन? 1, 2. मग किती Br2 लागतील? 2 Br2 लागतील. इन प्रेझेन्स ऑफ CCl4 काय होईल? याचे 2 पाय बॉन्ड ब्रेक होऊन 2 अनपेड इलेक्ट्रॉन येतील. कोणाकडे? या कार्बनकडे. याच्याकडे किती येतील? 2 अनपेड इलेक्ट्रॉन. मग याला 2 Br, याला 2 Br, आणि फायनली काय? मी हे तुम्हाला इंटरमिजिएट टाइप दाखवलं. व्हॉट विल हॅपन? हा काय बनला? टेट्राब्रोमाइड बनला. याचा कलर कुठला आहे? रेड ब्राउन. इकडे नो रेड ब्राउन कलर. म्हणजे रेड ब्राउन कलर ब्रोमीन पायबॉन्ड बरोबर रिॲक्ट झाल्यामुळे आणि ऍडजस्टंट कार्बनला ब्रोमीन, आता 2 ब्रोमीन अटॅच झाल्यामुळे, टेट्राब्रोमाइड बनल्यामुळे रेड ब्राउन कलर डिसअपियर झालाय. म्हणजे इथे पण पाय बॉन्ड्स आहेत. पण किती पाय बॉन्ड्स आहेत? इथे किती पाय बॉन्ड्स आहेत? 2 Br2 याच्या एकाच मोलनी. याच्या किती मोलनी? 1 मोलनी. याचे किती मोल्स? 2 मोल्स कंझ्युम केले. किती मोल्स कंझ्युम केले Br2 चे? 1 मोल ऑफ दिस पर्टिक्युलर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंझ्युम्स 2 मोल्स. याच्या एकाच मोलनी 2 मोल कंझ्युम केले. म्हणजे याच्या एकाच मोलमध्ये, या कंपाऊंडच्या एकाच मोलमध्ये 2 पाय बॉन्ड्स आहेत. किंवा याच्या एका मॉलिक्युलने याचे 2 मॉलिक्युल कंझ्युम केले. मोलच्या भाषेत नको असेल, याच्या एका मॉलिक्युलनी याचे 2 मॉलिक्युल कंझ्युम केले. म्हणजे याचा एक मॉलिक्युल याच्या 2 मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट झाला. याचा अर्थ याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड्स आहेत. या एका मॉलिक्युल मध्ये 2 पाय बॉन्ड आहेत. एकाच मॉलिक्युल मध्ये 2 पाय बॉन्ड म्हणजे तो काय नक्की? अल्काईन आहे. तो काय नक्की? अल्काईन. म्हणजे एकाच मॉलिक्युलने 2 मॉलिक्युल कंझ्युम केले किंवा एकाच मोलनी 2 मोल कंझ्युम केले. म्हणून मी म्हटलं की हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्काईन असला पाहिजे. म्हणजेच काय? तो कंपाऊंड अल्किन आहे की अल्काईन आहे, हे आपल्याला किती ब्रोमीन कंझ्युम केले, पर्टिक्युलर अल्किन किंवा अल्काईनच्या 1 मोलनी किती मोल्स ऑफ ब्रोमीन कंझ्युम केले, याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की तो अल्किन आहे की अल्काईन आहे सांगता येतं. आणि कलर निघून गेला रेड ब्राऊन कलर कोणाचा? ब्रोमीनचा. याचा अर्थ एकतर अल्किन आहे किंवा अल्काईन आहे, म्हणजे अनसॅच्युरेशन आहेच आहे. पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड आहेच आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहेच आहे. किती Br2 कंझ्युम झाले त्याच्यावरून डबल आहे की ट्रिपल? 1 Br2 कंझ्युम झाला, एकच पाय बॉन्ड आहे म्हणजे अल्किन. एकाच मॉलिक्युल ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बननी 2 मॉलिक्युल किंवा 2 मोल्स ऑफ काय Br2 कंझ्युम केले, म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये 2 पाय बॉन्ड आहे म्हणजे अल्काईन. किती Br2 कंझ्युम झाले त्याच्यावरून अल्किन की अल्काईन? पण Br2 कंझ्युम झाला याचा अर्थ तिथं पाय बॉन्ड असणारच आहे, म्हणजे अल्किन किंवा अल्काईन असणारच आहे, हे सांगता येतं. येस ऑर नो? येस ऑर नो? म्हणजे ही टेस्ट आहे टू डिटेक्ट अनसॅच्युरेशन. दिस इज म्हणजे Br2 बरोबर रिएक्शन. दिस इज टेस्ट टू डिटेक्ट काय? टेस्ट टू डिटेक्ट काय? अनसॅच्युरेशन. टेस्ट टू डिटेक्ट अनसॅच्युरेशन. कळाले का? येस. हे कळालं का? टेस्ट टू डिटेक्ट काय? अनसॅच्युरेशन. प्रत्येकाला कळालं का हे? येस ऑर नो? गाईज डू नॉट लिव्ह. आय एम सेइंग दॅट की आपण कंटिन्यू करणार आहे. सगळ्यांना सांगा रे कंटिन्यू करणार आहे म्हणून सेशन. सो हे कळालं का? Br2 बरोबरची टेस्ट काय? टेस्ट टू डिटेक्ट अनसॅच्युरेशन. एकतर पाय बॉन्ड किती आहेत? 1 किंवा 2. एकाच मॉलिक्युल मध्ये 1 पाय बॉन्ड आहे म्हणजे अल्किन आहे, की एकाच मॉलिक्युल मध्ये 2 पाय बॉन्ड आहे, हे आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणजे अनसॅच्युरेशन आहे की नाही ते डिटेक्ट करू शकतो Br2 च्या रिएक्शन. हॅव यू गॉट द आयडिया? टेस्ट कळाली का? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. घेतला का स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतला का? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड टेक अ ब्रेक ऑफ 2 minutes. इथे लिहितो टेक 2 minute ब्रेक. मीटिंग लीव्ह करू नका, मोबाईल तसाच ठेवा, 2 मिनिटाचा ब्रेक घ्या.
वी विल स्टार्ट अगेन ऍट 12:32. 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. काय करायचं असेल करूया. बाकीच्यांना मेसेज टाका, डोंट लिव्ह. वी आर गोइंग टू कंटिन्यू. वी आर गोइंग टू कंटिन्यू. 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. 2 मिनिटात परत या. मीटिंग ऑफ करू नका. मी ऑफ करणार नाहीये. कंटिन्यू करू. गाइस करायचं का स्टार्ट? गाइस शॅल आय स्टार्ट अगेन? बाकीच्यांना मेसेज टाका ग्रुपवरती. तुमचा ग्रुप असेल ना, मेसेज टाका बरं. 2-3 लोकांनी लीव्ह केलंय. 2-3 guys are not there. They have left. त्यांना सांगा की मीटिंग इज स्टिल गोइंग ऑन. मीटिंग इज स्टिल गोइंग ऑन. वी आर कंडक्टिंग आवर सेशन अगेन. आपण पुढे पुढे कंडक्ट करतोय सेशन. त्यांना सांगा बरं जरा. ठीक आहे. शॅल आय स्टार्ट अवर डिस्कशन गाईज? ठीक आहे. 3 to 4 minutes झाले. शॅल आय रब दिस? शॅल आय रब दिस पर्टिक्युलर थिंग? So next way of preparation of what?
अल्काइल हैलाइड is by halogen exchange, by halogen exchange reaction. Which type of reactions? Halogen exchange. Have you heard this word before? कभी ना कभी तो सुना है halogen exchange क्या है? Yes or no? Have you heard halogen exchange before? कधी ऐकलं का halogen exchange, guys? So what is halogen exchange? One particular alkyl halide from one particular alkyl halide, from one particular from one particular alkyl halide other alkyl halide is prepared by using metal halides as reagent. मेटल हॅलाइड्स ऍज रिएजंट. मेटल हॅलाइड ऍज अ रिएजंट वापरून काय करायचं? मेटल हॅलाइड ऍज अ रिएजंट वापरून काय करायचं? मेटल हॅलाइड ऍज अ रिएजंट वापरून काय करायचं? एका पर्टिक्युलर अल्काइल हॅलाइड पासून दुसरं अल्काइल हॅलाइड बनवायचं. सच रिएक्शन्स आर हॅलोजन एक्सचेंज. मग बघा, नंबर 1, if alkyl iodides are prepared, if alkyl iodides are prepared from alkyl from असं लिहितो अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड. कोणापासून? फ्रॉम अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड काय बनवले? अल्काइल आयोडाइड. बाय ट्रीटिंग RCl or RBr with NaI in मिथेनॉल और एसिटोन. मिथेनॉल किंवा ऍसिटोन या सॉल्व्हेंट मध्ये NaI सोडियम आयोडाइड घ्यायचा आणि काय करायचं? सोडियम आयोडाइड घ्यायचा आणि काय करायचं? NaI कशामध्ये घ्यायचा? मिथेनॉल किंवा ऍसिटोन मध्ये. आणि कुणाबरोबर रिएक्ट करायचा? RCl और RBr. काय बनतं? काय बनतं? दिस इज व्हॉट यू आर गोइंग टू गेट. ही रिएक्शन, या रिएक्शनला नाव आहे, दिस रिएक्शन इज काय? फिंकलस्टेन. या रिएक्शनला म्हणतात फिंकलस्टेन रिएक्शन. हॅव यू हर्ड दिस वर्ड? Have you heard this word? Have you heard this word, Finkelstein reaction? So reaction का है? जनरल रिएक्शन का है RCl plus if you have taken NaI. NaI का है आयनिक है. I minus कुठे अटॅक करेल? I minus will attack on this particular R group from back side. Cl minus will go out. Cl minus and Na plus, they are going to form what? They are going to form NaCl and NaCl solid बनेगा PPT.
प्रेसिपिटेट होगा इसका इन कशामध्ये प्रेसिपिटेट होईल याचा प्रेसिपिटेट विल गेट फॉर्म्ड इन NaCl का प्रेसिपिटेट बनेगा इन ऍसिटोन हा NaCl चा प्रेसिपिटेट बनेल ऍसिटोन मध्ये NaCl चा प्रेसिपिटेट बनेल ऍसिटोन मध्ये आणि मग आपल्याला हा सेपरेट करता येईल सेपरेटेड बाय याचं फिल्ट्रेशन करून सेपरेट करता येईल I मायनसनी बॅक साइड अटॅक केला काय बनेल RI बनेल RI मीन्स अल्काइल आयोडाइड म्हणजे ही SN2 रिएक्शन आहे कोणती रिएक्शन आहे SN2 मेकॅनिझमनी होते म्हणजे हॅलोजन एक्सचेंज कसं होतं SN2 मेकॅनिझमनी आणि दिस इज जनरल रिएक्शन ऑफ फिंकेलस्टाईन जनरल इक्वेशन ऑफ फिंकेलस्टाईन रिएक्शन RCl पासून RI तसंच Cl च्या ऐवजी RBr पण घेऊ शकता have you got the reaction reaction कळाली का take the screenshot of this also guys do take the screenshot of this also पटकन घ्या स्क्रीनशॉट याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन चला घ्या स्क्रीनशॉट झालाय का मग अशीच एक रिएक्शन आहे अजून तुम्ही अल्काइल फ्लोराइड बनवू शकता अल्काइल आयोडाइडच्या इन्स्टेड अल्काइल फ्लोराइड बनवू शकता ही फिंकेलस्टाईन आहे प्रॉडक्ट लक्षात ठेवायचं अल्काइल आयोडाइड हा प्रॉडक्ट बनत असेल सोडियम आयोडाइड या रिएजंट पासून कोणाबरोबर रिॲक्ट केलं अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइड बरोबर ही रिएक्शन ज्याच्यामध्ये अल्काइल आयोडाइड बनतो क्लोराइड किंवा ब्रोमाइड पासून प्रॉडक्ट अल्काइल आयोडाइड बनतो ही फिंकेलस्टाईन रब करतो अशीच कुठली आहे दुसरी स्वार्ट्स रिएक्शन मग स्वार्ट्स रिएक्शन मध्ये काय करतात फ्लोराइड वापरतात बी इफ नाही लिहिलं ना डायरेक्ट लिहितो अल्काइल फ्लोराइड्स कॅन बी prepared can be prepared by heating लिहितो by heating RCl और RBr with कोणा बरोबर with metal fluorides like AGF KGF नाही मूवीचं नाव नाही सांगत आहे कुणाला वाटेल KGF मूवीचं नाव नाही सांगत आहे AGF आहे तो KGF नाहीये KGF चॅप्टर 2 नाहीये AGF आहे Hg2F2 SbF3 एक्सेट्रा असे फ्लोराइड वापरून तुम्ही बनवू शकता जनरल रिएक्शन सांगू का can I tell you guys general reaction take RBr if you want take AgF मोस्टली हा काय असणार आयनिकच असणार मोस्टली हा काय असणार आयनिक कारण दोघांचे इलेक्ट्रॉनिटेट मध्ये डिफरन्स आहे अटॅक कोणावरती करेल F मायनस विल अटॅक घालून दाखवू का अटॅक जरा सोपं पडेल मला बॅक साइड Br minus goes out RF alkyl fluoride plus AgBr सब precipitate okay what you have got alkyl fluoride AgBr solid तो precipitate बनला F minus ने back side अटॅक केला this is the general reaction आणि या रिएक्शनला म्हणायचं this reaction is called as Schwarz reaction कळाली का Schwarz reaction पण मग एक्झाम्पल देतो जनरल प्रोडक्ट रेडी करा 1-2 काय त्यात एवढं अवघड नाहीये
चला करा प्रोडक्ट प्रिडिक्ट, करा प्रोडक्ट प्रिडिक्ट. चला. हा मिथिल ब्रोमाइड आहे, हा इथिल क्लोराइड आहे. काय बनणार तेवढं सांगा. आणि ही रिएक्शन कोणती आहे, ही रिएक्शन कोणती ते सांगा. चला प्रोडक्ट प्रिडिक्ट करा. दॅट्स इट. सिंपल सिंपल रिएक्शन संपून जाते. इझीएस्ट आहे ही पण SN2 मेकॅनिझमनीच होणार. झाले का. काय प्रोडक्ट मिळाले इथे, इथे काय प्रोडक्ट मिळाला. बाय प्रोडक्ट काय मिळेल, एका HG पासनं तुम्हाला मिळेल इथे 2 मोल्स वगैरे घेऊन टाका. इथे याचे 2 मोल्स घेऊन टाका. म्हणजे प्रॉडक्ट प्रेडिक्ट करताना इकडे HgCl2 मिळेल, इकडे काय 2 टाइम्स मिळेल. थोडं ऍडजस्टमेंट करा. HgCl2 मिळेल 2 टाइम्स. काय मिळेल 2 टाइम्स, काय मिळेल प्रॉडक्ट मिळेल, कारण हा 2 टाइम घेतलाय. 2Cl 2Cl 2 Hg आहे. तुम्हाला Hg2Cl2 मिळेल, तुम्हाला Hg2Cl2 मिळेल बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट हा आणि फ्लोराईड मिळाला तुम्हाला मेन प्रोडक्ट. ही कुठली आहे, फर्स्ट वन इज फिंकलस्टेन. ही कुठली आहे, स्वार्ट्स. Yes or no? Yes or no? Have you got this, guys? Take the screenshot of this. Take the screenshot of this. झाला का स्क्रीनशॉट. Shall I rub this? Easy reaction संपल्या. So now we are going to move towards electrophilic aromatic substitution and preparation of aryl halides. We are going to move towards electrophilic aromatic substitution and aryl halides. Electrophilic aromatic substitution and aryl halides. Have you got the screenshot? Everyone has taken the screenshot or not? Yes. Rub करू. Shall I rub this, guys? Okay. So now next thing we are going to discuss and which is of tremendous importance. का mechanism सहित discuss करणार है. With mechanism we are going to discuss. With mechanism we are going to discuss. So whatever we are going to discuss is with mechanism. Huh? So now we are going to discuss what? Preparation. Preparations of aryl halides or haloarenes. Haloarenes. सो हॅलोअरिन्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि हॅलोअरिन्सचं प्रिपरेशन कसं करतात. फर्स्ट डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. कुणाचं डायरेक्ट हॅलोजिनेशन, बेन्झीन और its derivatives बेन्झीन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हचं डायरेक्ट हॅलोजिनेशन करून बनवतात. कंडिशन काय,
जनरली म्हणजे मोस्ट कन्व्हिनियंटली, जनरली, कारण हॅलोजिनेशन एक्झोथर्मिक आहे. हॅलोजिनेशन ऑफ benzene or its derivative is carried out in dark. का रिएक्टिविटी जास्त आहे and using Levy's acid like AlCl3, FeCl3, FeBr3 एक्सेट्रा असे, किंवा Fe पण चालेल, Fe, AlCl3, FeCl3, FeBr3 असे वापरू शकतो आपण, असे वापरू शकतो. अनहायड्रस, हा कसा वापरायचा? अनहायड्रस AlCl3 आपण वापरलाय बऱ्याच वेळा. मग आता लेव्हिज ऍसिड का वापरायचे? याचं रिझन आहे, मला सांगा. जर डायरेक्ट हॅलोजिनेशन करायचंय आपल्याला, काय करायचंय? डायरेक्ट हॅलोजिनेशन म्हणजे तुम्हाला असं करायचंय बघा जरा. जनरल रिएक्शन तुमच्या समोर लिहितो, मग वन बाय वन डिस्कशन करू. सपोज यू वॉन्ट टू कॅरी आउट डायरेक्ट हॅलोजिनेशन, हायड्रोजन आहे, डायरेक्ट हॅलोजिनेशन तुम्ही करताय अँड यू वॉन्ट दिस प्रोडक्ट टू फॉर्म एक्स. जनरली X2 काय असतं? Cl2 और Br2. जनरली X2 काय असतं? Cl2 और Br2. तुम्ही काय करता? इन डार्क करता, इन डार्क. मग आता तुम्हाला H काढून X आणायचा आहे. सो विच काइंड ऑफ रिएक्शन दिस इज? विच टाइप ऑफ रिएक्शन इट इज? बघा एकदा रिएक्शन कडे. जस्ट गो ऑन लुकिंग एट द रिएक्शन. व्हॉट वी हॅव डन? हायपोथेटिकल ही रिएक्शन करतोय आपण. बेन्झीन पासून काय केलं आपण? अराइल हॅलाइड या हायड्रोजनच्या इन्स्टिट्यूट X आणलाय, अशी रिएक्शन होते असं समजा, आणि प्रॉडक्ट बनतंय. ही रिएक्शन कुठल्या टाईपची सांगाल का? ही रिएक्शन कुठल्या टाईपची सांगाल का? एकदा हे सांगितलं तर मी पुढे जाऊ शकतो. विच टाइप ऑफ रिएक्शन इट इज? मग आपण रिएजंट कसा शोधला, हा कॅटलिस्ट कशाला पाहिजे वगैरे आपण बघूया, तरच डिटेल मध्ये सांगेल मी तुम्हाला. विच टाइप ऑफ रिएक्शन इट इज गाइस? समोर आहे ना, दिसतंय ना? साक्षी सांग, दिशा सांग, आरती सांग, आदिती, अनिकेश, अंकिता, पीयूष, पटपट सांगा. सिंपल क्वेश्चन आहे हा, दिसतंय समोर. व्हॉट वी हॅव डन इज इन फ्रंट ऑफ यू. कोणाला विचारलं कुणीतरी लगेच गायब झालं. येस, गाईस सांगा. निकिता तर काय बोलतच नाहीये. गाईस बोला फटाफट. कळतंय ना? हायड्रोजनच्या इन्स्टिट्यूट X आणला, इट इज सबस्टिट्यूशन. बट क्वेश्चन इज दॅट, आता क्वेश्चन काय? डॅश X is substituted instead of hydrogen of benzene. yes or no? हेच केलं ना? काय सबस्टिट्यूट केला तुम्ही? बेन्झीनचा जो X आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय सबस्टिट्यूट केला? बेन्झीनचा जो हायड्रोजन आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय सबस्टिट्यूट केला? X. येस ऑर नो? मग आता इथपर्यंत कळालं का प्रत्येकाला? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. याच्या पुढचा क्वेश्चन करायचा आहे मला तुम्हाला. मग आपण काही डिटेल गोष्टी बघूया फटाफट. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. डायरेक्ट हॅलोजिनेशनच आहे ना ही रिएक्शन. X2 डायरेक्टली ऍड केला, सो इट इज डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन और इट्स डेरिव्हेटिव्ह. आता त्याच्या डेरिव्हेटिव्ह विषयी आपल्याला बघायचंय. सुरुवातीला आपण बेन्झीनच घेतलाय आणि दिस इज डायरेक्ट हॅलोजिनेशन. तुम्ही म्हणाले इट इज सबस्टिट्यूशन, म्हणजे H च्या ऐवजी X आणलाय तुम्ही. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. त्याला का स्क्रीनशॉट? प्रत्येकाला विचारतोय पटपट गाईज.
स्क्रीनशॉट झाला का? फटाफट सांगा, स्क्रीनशॉट झाला का? येस और नो? पुढे जायचंय आपल्याला. ओके, मग आता मला काही क्वेश्चन्स करायचे आणि मग मी तुम्हाला याचं मेकॅनिझम सांगणार आहे, अँड देन वी कॅन स्टॉप. If general reaction of direct halogenation of benzene is, बघा डायरेक्ट हॅलोजिनेशन काय आहे. दिस इज द डायरेक्ट हॅलोजिनेशन. येस और नो? डार्क मध्ये X, you have got X instead of hydrogen, you have got X. बरोबर आहे का? बेन्झीन पासून काय मिळालं तुम्हाला? हॅलोबेन्झीन. सो नाउ क्वेश्चन इज दॅट, माझा क्वेश्चन आहे का? क्वेश्चन इज दॅट in the form of which species, in the form of which species halogen can be substituted on aromatic, that is benzene ring, that is halogen is substituted on aromatic means benzene ring as X minus or as X plus or as X dot. X minus म्हणजे halide, X plus haloनियम and X dot halogen free radical. कोणत्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट करणार तुम्ही? क्वेश्चन काय? क्वेश्चन काय? हॅलोजन, हॅलोजन म्हणजेच काय? हॅलोजन म्हणजेच काय? डॅश एक्स हा ग्रुप एक्स मायनस असेल, एक्स प्लस असेल की एक्स डॉटच्या फॉर्म मध्ये तुम्ही या हायड्रोजनच्या ऐवजी हा हॅलोजन आणलाय ना, हा हॅलोजन एक्स मायनसच्या फॉर्म मध्ये इथे अटॅच होईल की एक्स प्लसच्या फॉर्म मध्ये इथे अटॅच होईल की एक्स डॉटच्या फॉर्म मध्ये इथे अटॅच होईल आणि हा प्रॉडक्ट बनेल. बघा पटकन क्वेश्चन काय कळाला का? हॅलोजन तुम्ही सबस्टिट्यूट करताय, हायड्रोजन काढताय आणि हॅलोजन आणताय, बट हॅलोजन जो आहे याच्याकडनं आलाय. हॅलोजन कुणाकडनं आलाय? याच्याकडनं. हा हॅलोजन कुठे आलाय? इथे. कोणाच्या जागेवर आलाय? हायड्रोजन काढलाय, एक्स आणलाय. मग तो एक्स जो आणलाय तुम्ही याच्याकडनं हा जो एक्स आलाय तो एक्स एक्स मायनसच्या फॉर्म मध्ये आलाय, एक्स प्लसच्या फॉर्म मध्ये आलाय की एक्स डॉटच्या फॉर्म मध्ये? सांगा पटकन सांगा. ओके, बाकीच्यांना कळतंय का? बघा काय सांगितलंय. टू डिसाइड इन विच फॉर्म x2 मस्ट गेट कन्वर्टेड. x2 कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे इन ऑर्डर टू गेट सबस्टिट्यूटेड ऑन अरोमॅटिक रिंग?
look at substrate or aromatic ring. मग तुम्हाला ठरवायचंय X2 मधला हॅलोजन नक्की X मायनस आहे की X प्लस आहे की X डॉटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालाय आणि X2 मधला हॅलोजन X प्लस X मायनस की X डॉटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालाय आणि मग या रिंग वरती अटॅच झालाय हे ठरवण्यासाठी रिंग कशी आहे बघा. हा ठरवेल की X2 कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे. आता बघ बऱ्याच लोकांनी सांगितलं X प्लस X प्लस X प्लस X प्लस. सो 4 to 5 गर्ल्स आर देअर अँड ऑल आर गर्ल्स. नन ऑफ द बॉईज हॅव रिप्लाइड. कोणत्याच मुलांनी रिप्लाय नाही दिला. मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की हा या 3 स्पेसिस पैकी कुठल्या फॉर्म मध्ये हॅलोजन पाहिजे इथे सबस्टिट्यूट होण्यासाठी आणि हा प्रॉडक्ट बनण्यासाठी. मग ते ठरवायचं असेल ना, लुक ॲट द सबस्ट्रेट ऑर अरोमॅटिक रिंग. याचा स्क्रीनशॉट घ्या, मग मी मराठीत नाही लिहितो, कळलं तर कळेल. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. फटाफट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. घेतला का स्क्रीनशॉट? ओके, मग आता हे रब करू का हा पार्ट? क्वेश्चन आहे या रिएक्शन मध्ये हॅलोजन ॲटम X2 कडून मिळणारा, बरोबर आहे का? एरोमॅटिक बेन्झीन रिंग वर सबस्टिट्यूट होताना नेमका X मायनस म्हणजे काय? निगेटिव्ह आयन कॉमा X प्लस म्हणजे काय? पॉझिटिव्ह आयन कॉमा X डॉट फ्री रॅडिकल या पैकी कोणत्या स्वरूपात असायला पाहिजे तेव्हा रिएक्शन होईल. असा क्वेश्चन आहे. तुम्हाला ठरवायचंय की तो कोणत्या फॉर्म मध्ये असला पाहिजे. ही रिएक्शन होण्यासाठी X2 कडनं मिळणारा हायड्रोजन ॲटम निगेटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयन की फ्री रॅडिकल कोणत्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे तेव्हा रिएक्शन होईल. हे ठरवताना सोपा मार्ग काय? सबस्ट्रेट बेन्झीन रिंग च्या प्रॉपर्टीज पहा. याच्यासाठी सोपं आहे. काय बघायचं? बेन्झीन रिंगच्या प्रॉपर्टीज बघायच्या. याच्यासाठी सोपं आहे. काय बघायचं? बेन्झीन रिंगच्या प्रॉपर्टीज बघायच्या. कळालंय का? सगळ्यांना कळतंय का? हे कळालं का? आता तर मराठीत नाही लिहिलंय, वाचा एकदा, मराठीत नाही लिहिलंय. हॅव यू गॉट दिस? हे कळालं का सगळ्यांना? याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे कळालं की नाही ते सांगा.
स्क्रीनशॉट घ्या. हे कळालं का सांगा, येस ऑर नो. याचा स्क्रीनशॉट मला पण पाठवा, याचा स्क्रीनशॉट मला पण पाठवा. मी तुमच्यासाठी पोस्ट करून ठेवतो स्टेटस माझं की याच्या नोट्स बनवा, याच्या नोट्स बनवा, असं स्क्रीनशॉट तुमच्यासाठी पोस्ट करून ठेवतो. घेतला का स्क्रीनशॉट? रब करू का, रब करू का? हे कळालंय का? क्वेश्चन काय विचारला मी तुम्हाला? जर ठरवायचं असेल x2 कडनं मिळणारा हॅलोजन ऍटम, इथे येणारा हॅलोजन ऍटम, सबस्टिट्यूट होणारा हॅलोजन ऍटम या कोणत्या फॉर्म मध्ये हवा आहे, हा याच्याकडनं मिळणारा हा हॅलोजन ऍटम जो इथे आलाय, हा हॅलोजन कोणाकडनं आला? याच्याकडनं. मग हा हॅलोजन ऍटम x मायनस एक्स प्लस की एक्स डॉटच्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे, हे ठरवायचंय तुम्हाला. मग तो ठरवताना सोपा वे काय? कोणाकडे बघायचं? बेंझिनिंगच्या प्रॉपर्टीज किंवा बेंझिनिंगकडे बघायचं. हे कळालंय का? रब करतो मग. ड्यू टू pi bond conjugation and excess of pi bond electron density which is spread above and below the plane, above and below the plane of benzene molecule. बेन्झीन मॉलिक्यूलच्या अबो आणि बिलो द प्लेन आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी. कशी दाखवतो बघा. सपोज दिस इज युअर बेन्झीन मॉलिक्यूल. असे हायड्रोजन असतील ना, असे हायड्रोजन असतील, एकच दाखवतो आपण कारण एकच सबस्टिट्यूट करतोय आपण म्हणून, पण असे हायड्रोजन असतात. मग पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे हे दाखवण्यासाठी बघा एक डायग्राम काढतो. नीट बघा, याला ऑर्बिटल डायग्राम म्हणतात, याला बेन्झीनची ऑर्बिटल डायग्राम म्हणतात. बघा या दोघांमध्ये ओव्हरलॅप झालाय. थोडं वाकडं दाखवलं, जरा सरळ करतो त्याला, म्हणजे एका प्लेन मध्ये दिसतील असं करतो. बरोबर आहे का? या दोघांमध्ये पाय बॉन्ड बनेल. हा आडवा दाखवला तर अवघड होईल, याला पण जरा उभा दाखवतो. या दोघांमध्ये काय बनेल? या दोघांमध्ये पाय बॉन्ड बनेल आणि हे दोघं जे पी ऑर्बिटल्स आहेत त्यांच्या बरोबर पाय बॉन्ड बनेल. पी ऑर्बिटलचा साइड वाईज ओव्हरलॅप होऊन पाय बॉन्ड बनतो ना, पी ऑर्बिटलचा साइड वाईज ओव्हरलॅप होऊन पाय बॉन्ड बनतो ना. म्हणजे पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन डेन्सिटी पी ऑर्बिटलचे दोन लोब्स, एक लोब अबो द प्लेन, एक बिलो द प्लेन. अबो द प्लेन लोब आणि बिलो द प्लेन लोब, वरचे आणि खालचे दोन्ही लोब मिक्स होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी पाय बॉन्डची इकडे पण आहे, इकडे पण आहे. म्हणून पी ऑर्बिटलच्या साइड वाईज मिक्सिंगमुळे पाय बॉन्ड बनत असल्यामुळे, आणि पी ऑर्बिटल्स अबो द प्लेन आणि बिलो द प्लेन दोन्हीकडे त्यांचे लोब्स आहेत, म्हणून पी ऑर्बिटलच्या या आणि या पी ऑर्बिटल, या आणि या पी ऑर्बिटल, या आणि या पी ऑर्बिटलच्या साइड वाईज मिक्सिंग मुळे, म्हणजे अबो द प्लेन आणि बिलो द प्लेन असणारे लोब्स मिक्स होऊन इलेक्ट्रॉन डेन्सिटी जो पाय बॉन्ड पी ऑर्बिटलच्या मिक्सिंग पासून बनतोय. पी ऑर्बिटलचे लोब्स अबो द प्लेन आणि बिलो द प्लेन आहे, म्हणून यांच्यापासून जर पाय बॉन्ड बनला तर त्या पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अबो द प्लेन आणि बिलो द प्लेन पण असणार आहे. म्हणून आपल्याला असं दाखवावं लागेल. ही सम ऑफ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय? ही काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे बघा, काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे? अबो द प्लेन. आणि काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे आहे? बिलो द प्लेन. ही अबो द प्लेन, ही बिलो द प्लेन, किंवा ही बिलो द प्लेन, ही अबो द प्लेन, कसंही कन्सिडर करा. काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी अबो द प्लेन, काही बिलो द प्लेन आहे. येस ऑर नो? आणि मॉलिक्यूल कसा आहे? देयरफॉर इलेक्ट्रॉन कसा आहे? थोडासा रिच आहे. इलेक्ट्रॉन कसा आहे? थोडासा रिच. इलेक्ट्रॉन रिच आहे आणि स्टेबल पण आहे. इलेक्ट्रॉन रिच आहे आणि स्टेबल पण आहे. म्हणजे बेन्झीन स्वतः कसा आहे? बेन्झीन स्वतः कसा आहे गाइस? बेन्झीन स्वतः कसा आहे? इलेक्ट्रॉन रिच. पाय
इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झीनची अबोव द प्लेन आणि बिलो द प्लेन आहे, हे असं दाखवलंय मी. मग बेन्झीन इलेक्ट्रॉन रिच आहे, देअरफोर इट नीड्स ई प्लस, म्हणजेच काय, इलेक्ट्रोफाइल फॉर सबस्टिट्यूशन. देअरफोर X must be as X plus. तुम्हाला X कसा पाहिजे, X कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, X प्लसच्या फॉर्म मध्ये. कळालं का? हा स्वतःच इलेक्ट्रॉन रिच आहे, कोण, बेन्झीन. हा स्वतःच इलेक्ट्रॉन रिच आहे, स्टेबल आहे, म्हणून सबस्टिट्यूशन साठी त्याला काय पाहिजे, इलेक्ट्रोफाइल पाहिजे. म्हणजे जर हॅलोजन सबस्टिट्यूट करायचं असेल तर हॅलोजन मस्ट बी एज इलेक्ट्रोफाइल पाहिजे, म्हणजे X प्लस पाहिजे. हॅव यू गॉट दिस? हे कळालं का सगळ्यांना? हॅलोजन कसा पाहिजे, हॅलोजन कसा पाहिजे, X प्लसच्या फॉर्म मध्ये पाहिजे. येस ऑर नो? प्रत्येकाला कळालं का? प्रत्येकाला कळालं का की हॅलोजन कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, X प्लस. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. मागचाही स्क्रीनशॉट आणि हाही स्क्रीनशॉट मला पाठवा. मागचाही स्क्रीनशॉट आणि हाही स्क्रीनशॉट मला पाठवा. हॅव यू गॉट दिस गाईज? प्रत्येकाला कळालंय का? रब करू का? स्क्रीनशॉट घ्या, रब करतो आणि मग इलेक्ट्रोफाइल कसा जनरेट करायचा तेही सांगतो. म्हणजे पहिली स्टेप काय, X प्लस जनरेट करायला पाहिजे. मेकॅनिझम मध्ये पहिली स्टेप काय, X प्लस जनरेट करायला पाहिजे. डन ना स्क्रीनशॉट? संकेत, श्रेया, ज्यांनी ज्यांनी स्क्रीनशॉट घेतलाय ना, मला व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट, बरं का? रब करू? Therefore benzene and aromatic compound generally undergo electrophilic substitution. Therefore, halogenation of benzene or its derivative is काय, electrophilic aromatic substitution. ही इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन आहे, त्याला म्हणायचं SEAR रिएक्शन्स. काय म्हणायचं, SEAR रिएक्शन्स, सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक, सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक. कळालं का? येस और नो? अशा रिएक्शनला काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक. अँड X must be as X plus. X कसा पाहिजे, इलेक्ट्रोफाइलच्या फॉर्म मध्ये. इथपर्यंत कळालं का? येस और नो? मग आता काय, देअरफोर मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक aromatic substitution of halogen. मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोजन. पहिलं काय, पहिली स्टेप काय, स्टेप 1, तुम्हाला काय पाहिजे, हॅलोजन ऍज अन इलेक्ट्रोफाइल पाहिजे. काय पाहिजे, हॅलोजन ऍज अन इलेक्ट्रोफाइल पाहिजे. येस और नो? मग फर्स्ट स्टेप काय, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, पहिली स्टेप काय, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल रिक्वायर्ड. म्हणजे काय, हा जो हॅलोजन हॅलोजन बॉन्ड आहे ना, तो तुम्हाला असा ब्रेक करायचा आहे. काय, लेव्हिज ऍसिड घेऊन, लेव्हिज ऍसिड घेऊन
की एक हॅलोजननी इलेक्ट्रॉन पेअर कोणाला दिली पाहिजे, लेविस ऍसिडला. हा बॉन्ड ब्रेक होऊन एक एक्स मायनस बाहेर गेला पाहिजे, एक्स मायनस लेविस ऍसिड यांचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे. या बॉन्डची इलेक्ट्रॉन हॅलोजन हॅलोजन बॉन्डची एक हॅलोजन एक्स मायनसला देतो, लेविस ऍसिडला देतो, म्हणजे एक एक्स मायनस बाहेर पडतो. या बॉन्डच्या इलेक्ट्रॉन पेअर मध्ये एक इलेक्ट्रॉन या एक्सचा होता, एक याचा होता, दोन्ही एक घेऊन गेला, म्हणजे याचा पण घेऊन गेला, म्हणजे याच्याकडे काय राहिला, 3 लोन पेअर. याचा इलेक्ट्रॉन तर गेला, काय झाला, बनला का इलेक्ट्रोफाइल, बनला का इलेक्ट्रोफाइल, येस ऑर नो, बनला का इलेक्ट्रोफाइल. म्हणजे लेविस ऍसिड काय करतो, हॅलोजन हॅलोजन बॉन्डला अनसिमेट्रिकल ब्रेक करून एका एक्सला एक्स मायनसच्या फॉर्म मध्ये बाहेर काढतो, दुसरा एक्स कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, एक्स प्लस. कळालं का हे, येस ऑर नो गाईज, पटकन सांगा. वी आर हॅव्हिंग 4 to 5 मिनिट्स, आपल्याला बंद करायचंय, 4 to 5 मिनिट्स आहे. हे कळालं का, पटकन, ठीक आहे. कसा जनरेट झाला एक्स प्लस, कळालं का. स्क्रीनशॉट घ्या पटकन, याला रब करायचंय मला. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. घेतलंय का, ठीक आहे. रब करतो मग. याचं एक्झाम्पल देतो, याचं एक्झाम्पल, ही स्टेप 1 आहे. स्टेप 1चं एक्झाम्पल देतो. क्लोरीन क्लोरीन बॉन्ड ब्रेक करायचा तुम्हाला. यू कॅन टेक FeCl3. हा बॉन्ड ब्रेक होऊन Fe कडे व्हॅकंट ऑर्बिटल्स आहेत, Cl मायनस बाहेर जाईल. या Cl वरती कुठला चार्ज येईल, प्लस. या Cl वरती कुठला चार्ज येईल, प्लस. म्हणजे काय बनणार तुम्हाला, Cl प्लस मिळेल, प्लस हा Cl मायनस Fe बरोबर अटॅच झाला, FeCl4 मायनस, हा स्पेसिफिक. किंवा तुमच्याकडे ब्रोमीन ब्रोमीन बॉन्ड आहे, FeBr3 घेतलं तुम्ही, हा बाहेर पडेल. तुम्ही इथे FeCl3 च्या ऐवजी काय घेऊ शकता, AlCl3 पण घेऊ शकता. इथे FeCl3 च्या ऐवजी AlCl3 पण घेऊ शकता. हा बॉन्ड ब्रेक होऊन Br मायनस बाहेर, या Br वरती कुठला चार्ज आला, Br प्लस, आणि इकडे काय FeBr4 मायनस, ठीक आहे. सो Cl प्लस Br प्लस, एक्स प्लस हा जनरल इलेक्ट्रोफाइल आहे, Cl प्लस Br प्लस, क्लोरोनियम आयन ब्रोमोनियम आयन मिळाले तुम्हाला. दिस इज स्टेप 1चं हे एक्झाम्पल झालं. हे काय झालं, एक्झाम्पल स्टेप 1चं. हे इथपर्यंत कळालं असेल. स्टेप 2 काय होईल मग, हा इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हा बेंझिनिनच्या पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन घेईल, म्हणजे हा घेतोय बेंझिनिनच्या पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर, किंवा हा घेतोय, किंवा जनरल रिएक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणाल तर हा घेतोय. म्हणजे काय, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन पायबॉन्ड इलेक्ट्रॉन ऑफ रिंग. आणि काय बनेल बघा, जर पायबॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर याला मिळाली, कुठल्याही पायबॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर, हा हायड्रोजन आहे, कुठल्याही पायबॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कोणाला मिळाली, इलेक्ट्रोफाइल जनरेट झाला ना, कोणता इलेक्ट्रोफाइल, एक्स प्लस. कुठलाही इलेक्ट्रोफाइल, एक्स प्लस काय इलेक्ट्रोफाइलच आहे, एक्स प्लस काय इलेक्ट्रोफाइलच आहे. काय होईल, पायबॉन्डच्या कार्बन पैकी एक कार्बनला इलेक्ट्रोफाइल अटॅच होईल. पायबॉन्डच्या एका कार्बनला काय, सगळ्यांनाच हायड्रोजन आहे, या कार्बनला जरी अटॅच झाला आणि याला जरी अटॅच झाला, हायड्रोजन आहेच आहे त्यांना. सो यू नीड नॉट टू पॅनिक. काय अटॅच होईल, इलेक्ट्रोफाइल, किंवा ई लिहितो मी फक्त. इलेक्ट्रोफाइल कोण असेल, एक्स प्लस. इलेक्ट्रोफाइल कोण असेल, एक्स प्लस. हायड्रोजनेशन केलं तर ई अटॅच झाला हायड्रोजनला. मग या कार्बनला जर इलेक्ट्रोफाइल अटॅच झाला, या कार्बनच्या पायबॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर, हा पायबॉन्ड कॉमन आहे दोघांमध्ये, ही इलेक्ट्रॉन पेअर यांनी वापरली, म्हणजे याचा पण एक इलेक्ट्रॉन यांनी वापरला, आणि कुणाला दिला, ई प्लसला. या कार्बनवरती काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा काय मिळेल, सायक्लिक कार्बोकॅटायन. याला म्हणायचं सायक्लिक बेन्झिन रिंग किंवा अरोमॅटिक रिंग पासून बनलेला हा कार्बोकॅटायन. याला म्हणतात अरेनियम आयन. याला काय म्हणतात, अरेनियम आयन. याला म्हणतात अरेनियम आयन, किंवा काय, व्हेलँड कॉम्प्लेक्स. व्हेलँडनी पहिल्यांदा सांगितलं याच्याविषयी, म्हणून अरेनियम आयन किंवा व्हेलँड कॉम्प्लेक्स, किंवा यालाच म्हणतात सिग्मा कॉम्प्लेक्स. यालाच काय म्हणतात, सिग्मा कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतात. याला सिग्मा कॉम्प्लेक्स पण म्हणतात. मग बघा पॉझिटिव्ह चार्ज आलाय,
आणि असा कार्बोकॅटायन बनलाय, एरोमॅटिक कार्बोकॅटायन. एरोमॅटिक रिंग पासून बनलेला अरेनियम आयन म्हणजे एरोमॅटिक कार्बोकॅटायन. एरोमॅटिक कार्बोकॅटायन असं म्हणू शकता. ठीक आहे. मग आता हा पॉझिटिव्ह चार्ज मिनिमाइज करायला पुढची स्टेप करावी लागेल. इथपर्यंत कळालं का? येस ऑर नो? हा पार्ट कळाला का? याचा पण स्क्रीनशॉट घ्या पटकन, 2 मिनिटात संपवतो. याचा पण स्क्रीनशॉट घ्या, 2 मिनिटात संपवतो. मग गाईज हे जे वेलँड कॉम्प्लेक्स बनतं सेकंड स्टेप मध्ये, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन पाय बॉन्ड ऑफ एरोमॅटिक रिंग असं म्हटलंय. मग पाय बॉन्डनी इलेक्ट्रॉन पेअर दिली तरी अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल का म्हणलं? हा इलेक्ट्रोफाइल जवळ आल्यानंतरच पाय बॉन्ड ची इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे मायग्रेट होईल? इलेक्ट्रोफाइलकडे. इलेक्ट्रोफाइल हॅलोजिनेशन करत असेल तर इलेक्ट्रोफाइल एक्स प्लस असेल. एक्स प्लस म्हणजे Cl प्लस किंवा Br प्लस काही असू शकतो. म्हणजे इलेक्ट्रोफाइल जर हॅलोजिनेशन करत असाल तर इलेक्ट्रोफाइल एक्स प्लस असेल म्हणजे Cl प्लस किंवा Br प्लस काही असू शकतो. जनरली मी एक्स प्लस दिलंय किंवा E प्लस दिलंय. मग पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर या दोन डबल बॉन्डेड कार्बन मधली पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर जर कुणाला मिळाली? एक्स प्लस किंवा इलेक्ट्रोफाइलला डबल बॉन्डेड कार्बन पैकी एक कार्बन कुणाला अटॅच होईल? इलेक्ट्रोफाइलला. सपोज हा कार्बन इलेक्ट्रोफाइलला अटॅच झाला तर या दोन कार्बन मधल्या पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर हा कार्बन वापरून इलेक्ट्रोफाइलला अटॅच होतोय. म्हणजे या कार्बनचा पण पाय बॉन्ड कुणी वापरला? या कार्बननी वापरला. दोघांमधला पाय बॉन्ड या कार्बननी वापरला. याचा पण इलेक्ट्रॉन यांनी वापरला. म्हणून या कार्बनवरती प्लस चार्ज येऊन एरोमॅटिक रिंग बेन्झीन रिंगच्या एका डबल बॉन्डेड कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय. मग अशा एरोमॅटिक रिंगला अरेनियम आयन म्हणायचं ज्याच्या एका कार्बनवरती प्लस चार्ज आहे, किंवा याला व्हॅलंट कॉम्प्लेक्स पण म्हणतात. मग इथे आता 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल ओबे होत नाही. म्हणजे काय? एरोमॅटिसिटी डिस्टर्ब झाली. दिस इज नो लॉंगर एरोमॅटिक. हा आता एरोमॅटिक नाहीये. मग हा जर आता एरोमॅटिक नाहीये तर याचं एरोमॅटिक कॅरेक्टर परत आणायचं असेल, व्हॉट वी हॅव टू डू? परत अगेन डबल बॉन्ड सेटअप करावा लागेल. म्हणजे आता काय करावं लागेल? ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच झाला, सॉरी ज्या कार्बनला इलेक्ट्रोफाइल म्हणजेच हॅलोजन अटॅच झाला, त्या कार्बनचा हायड्रोजन जर रिमूव्ह केला, त्या कार्बनचा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला आणि त्या कार्बननी जर इलेक्ट्रॉन पेअर शेजारच्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन बरोबर शेअर केली तर डबल बॉन्ड बनू शकेल. म्हणजे ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच झालाय त्याचा काय रिमूव्ह करावा लागेल? ज्याला हॅलोजन ॲटम किंवा इलेक्ट्रोफाइल अटॅच झालाय त्याचा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करून डबल बॉन्ड क्रिएट करावा लागेल. या कार्बनचा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करावा लागेल. म्हणजे हायड्रोजन कुणाचा रिमूव्ह करावा लागेल? द कार्बन टू विच इलेक्ट्रोफाइल और हॅलोजन इज बॉन्डेड, त्याचा हायड्रोजन रिमूव्ह करावा लागेल. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप आहे डीप्रोटोनेशन. नेक्स्ट स्टेप आहे डीप्रोटोनेशन. डीप्रोटोनेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम कार्बन बॉन्डेड टू इलेक्ट्रोफाइल. ज्या कार्बनला इलेक्ट्रोफाइल अटॅच झाला त्याचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा, तरच या कार्बनकडे इलेक्ट्रॉन पेअर येऊन इथे डबल बॉन्ड बनेल. याचा हायड्रोजन नाही काढू शकत. याचा हायड्रोजन जरी रिमूव्ह केला तरी त्याचा एक बॉन्ड कमी होऊन त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीटच राहील. म्हणजे याचा हायड्रोजन नाही रिमूव्ह करू शकत, याचा हायड्रोजन रिमूव्ह करावं लागेल. मग आणि काय? हायड्रोजन रिमूव्ह करून काय करतोय आपण ॲरोमॅटिक रिंग परत क्रिएट करतोय. म्हणजे ॲरोमॅटायझेशन करतोय. म्हणजे रिॲक्शन अशी होईल बघा. इथे ऑलरेडी प्लस चार्ज झालाय, इलेक्ट्रोफाइल किंवा हॅलोजन बाइंड झाला. मग हा हायड्रोजन रिमूव्ह करायचं काम कोण करेल? जो X- लेविस ऍसिड बरोबर बाहेर गेला होता ना, तो हॅलोजन काय म्हणून बिहेव करेल? न्यूक्लियोफाइल किंवा बेस म्हणून बिहेव करेल. हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे येईल? कार्बनकडे येईल. हा कार्बन ती इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन बरोबर शेअर करेल. वापस तुमचा काय बनेल? परत तुमचा डबल बॉन्ड क्रिएट होईल. डबल बॉन्ड क्रिएट झाला, एरोमॅटिक कॅरेक्टर आलं. हा हायड्रोजन गेला एक्स बरोबर H प्लसच्या फॉर्ममध्ये. H प्लसच्या फॉर्ममध्ये काय गेला? हॅलोजन गेला. लेविस ऍसिड परत जनरेट झाला. इथे काय राहिला? इलेक्ट्रोफाइल. आणि तुम्हाला काय मिळालं? इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. मग कुठली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अशीच होईल. इलेक्ट्रोफाइल तुमचा एक्स असेल तर इथे एक्स येईल. इलेक्ट्रोफाइल तुमचा एक्स असेल तर इथे काय येईल? एक्स.
म्हणजे काय मिळेल तुम्हाला, हॅलोअरिन. दुसरा कुठला इलेक्ट्रोफाईल असेल तर तो इलेक्ट्रोफाईल इथे येऊन तो रिस्पेक्टिव्ह कंपाऊंड मिळेल. सो दिस इज जनरल मेकॅनिझम ऑफ व्हॉट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हॅव यू गॉट द जनरल मेकॅनिझम. हे जनरल मेकॅनिझम आहे. पहिली स्टेप हीच असते इलेक्ट्रोफाईलचं जनरेशन, Cl+ किंवा Br+. मग इथे हॅलोजन किंवा इलेक्ट्रोफाईलच्या ऐवजी Cl+ किंवा Br+ असला असता. फायनली इथे पण Cl किंवा Br आला असता आणि काय मिळालं असतं, क्लोरो किंवा ब्रोमोबेन्झिन. इलेक्ट्रोफाईल जनरली जो असेल त्याच्यावरनं प्रॉडक्ट बनेल. बट दिस इज द वे बाय विच in these 3 steps mechanism works and electrophilic substitution in aromatic compound or haloarenes किंवा haloarenes बनतात किंवा aromatic compound मध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलोअरीन जनरल रिएक्शन. याचे काही एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ठीक आहे. बाय गाईज. सो दिस इज इनफ फॉर टुडे. बाय गाईज.